इचलकरंजीतील महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला तिच्या शेजारी राहणाऱ्या विवाहित स्वप्नील जेरी डिकोस्टा यानं लग्नाचं खोटं आमिष दाखवून तिचं धर्मांतरण करण्याच्या उद्देशानं 6 डिसेंबर 2024 रोजी पळवून नेलंय असा आरोप तिच्या वडिलांनी केलाय। याबाबतची फिर्याद मुलीच्या वडिलांनी 1.5 महिन्यांपूर्वीच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे। स्वप्नील यानं पीडित अल्पवयीन मुलीला पळवून नेल्यानंतर त्याच्या मित्रांबरोबर तो कोल्हापूर शहरातील आजूबाजूच्या गावातून फोन करून संपर्क साधत होता। मुलीला पळवून नेल्यानंतर तो 10 दिवस कोल्हापूर शहराच्या आजूबाजूलाच लपलेला असल्याचे ठोस पुरावे देखील मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिले होते। त्याच्या प्रत्येक हालचालींची माहिती मुलीचे वडील पोलिसांना देत होते, पण पोलिसांनी कोणताही तपास केला नाही। विवाहित स्वप्नील डिकोस्टा याच्या या कृत्यामुळे अल्पवयीन मुलीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं असलं तरी तिचं शैक्षणिक आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, माझ्या मुलीचा तपास स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेकडे सोपवण्यात यावा अशी मागणी मुलीच्या वडिलांनी केली आहे। शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडून हा तपास होणं अशक्य असल्यानं हा तपास त्यांच्याकडून काढून तो स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेकडे सोपवण्यात यावा, यासाठी पीडित मुलीचे वडील येत्या 16 जानेवारीला कोल्हापुरातील जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा पीडित मुलीच्या वडिलांनी दिलाय।